काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी एक्सक्लुझिव्ह अशी मुलाखत घेतली आहे। या मुलाखतीमध्ये नेमकं राहुल गांधींनी काय काय मुद्दे मांडलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काँग्रेस गरिबांना न्याय देईल का हा प्रश्न पहिला विचारला होता, त्यावर राहुल गांधींचं उत्तर, अर्थातच पारदर्शी पद्धतीने गरिबीतील गरिबाला थेट आर्थिक सहाय्य करणं ही न्याय योजनेमागील गाभ्याची कल्पना आहे। ही योजना संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी उपकारक ठरेल। दुसरा प्रश्न असा होता, 2014 नंतर राहुल गांधी म्हणून तुम्ही काय शिकलात? त्यावर राहुल गांधींनी दिलेलं उत्तर, शिकणं म्हणाल तर 2014 ही चांगली बाब आहे। माझ्या दृष्टीने ती अतिशय प्रभावी घटना होती। अनेक गोष्टींबाबत या घटनेने मला विचार करायला भाग पाडलं, लोकांमध्ये जाण्यास भाग पाडलं। तुम्हाला आठवत असेल तर नरेंद्र मोदी खूप मताधिक्याने सत्तेवर आले, मोदी दीर्घकाळ पंतप्रधान पदावर राहतील असंच प्रत्येक जण सांगत होता, पण आम्ही मोदींचा मुखवटा दूर केला, सत्य बाहेर आणलं। पुढचा प्रश्न, काँग्रेसमधल्या घराणेशाही गुणवत्ताशाहीबाबत काय सांगाल? त्यावर राहुल गांधींनी दिलेलं उत्तर, प्रथमतः मी लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी आहे। मी लोकसभेच्या 3 निवडणुका जिंकलोय। लोकांचं प्रतिनिधित्व करायला मी योग्य आहे की नाही हे लोकच ठरवतील। नंतर मला माझ्या गुणवत्तेवर तपासा। मी जी राजकीय लढाई लढतोय त्यावर माझे मूल्यमापन करा। पुढचा प्रश्न असा होता, काश्मीर प्रश्नाबाबत तुमची भूमिका काय? त्यावर राहुल गांधींनी दिलेलं उत्तर, 2014 मध्ये आम्ही जेव्हा सत्तेवरून दूर झालो तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये सर्वार्थानं शांतता होती। त्यावर आम्ही 9 वर्ष काम केलंय। जम्मू काश्मीरातील लोकांशी दृढ संबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले। मी तिथे उद्योग नेले, महिलांचे स्वयंसहायता गट तयार केले, तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न केले। पण मोदी आले आणि त्यांनी पीडीपीशी संधी साधू आघाडी केली। त्यानं भारताच्या व्यूहरचनात्मक जी बांधणी आहे त्याला छेद दिला। मोदी राष्ट्रवादावर भर देत आहेत, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? यावर राहुल गांधींचं उत्तर, आपल्या देशात नोकऱ्या निर्माण करण्यापेक्षा मोठा राष्ट्रवाद काय असू शकतो? आपल्या शेतकऱ्यांचं रक्षण करणं, तरुणांना नोकऱ्या देणं हाच सर्वोत्तम राष्ट्रवाद आहे। मोदींनी या संदर्भात काय केलंय असा प्रश्नही राहुल गांधींनी या मुलाखतीमध्ये उपस्थित केलाय।